चला तर आज मी तुमच्यासोबत स्पेशली गुढीपाडव्यासाठी साखरेचा हार किंवा साखरेची जी गाठी असते ती अगदी 2 मिनिटात कशी घरच्या घरीच तयार करायची त्याचा व्हिडिओ शेअर करणार आहे। मस्त अगदी वेगवेगळ्या रंगांमध्ये तुम्ही असा हा साखरेचा हार किंवा साखरेच्या गाठी तयार करू शकता आणि याला अजिबात जास्त वेळ लागत नाही। फक्त तुम्हाला आप्पे पात्रामध्ये साखर घालायची आहे आणि पटकन अशा पद्धतीचा रंगबिरंगी अगदी सुंदर दिसणारा गुढीपाडव्याला लावण्यासाठीचा हा साखरेचा हार किंवा गाठी तुम्ही तयार करू शकता। चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर हा साखरेचा हार किंवा गाठी तयार करण्यासाठी आपल्याला एक धागा लागणार आहे। तर धागा थोडासा जाडसर असा घ्यायचा आहे, जो आपण तोरण किंवा झेंडूच्या फुलाच्या माळा तयार करण्यासाठी वापरतो। थोडासा जाडसर धागा घ्यायचा आहे आणि आपल्याला जेवढा लांबीचा हा साखरेचा हार बनवायचा आहे तेवढ्या लांबीचा दोरा कापून किंवा धागा कापून तुम्हाला 5 ते 10 मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे। यामुळे काय होतं, गरम आपण जो पाक याच्यावरती ओतणार आहोत त्यामुळे धागा अजिबात खराब होणार नाही किंवा मध्येच तुटणार नाही, त्यासाठी पाण्यात त्याला भिजत घालायचं आहे। त्यानंतर आपण इथे एक आप्पे पात्र घेतलेलं आहे। तर आप्पे पात्र जे आहे ते इथे मोल्डचं काम करणार आहे, म्हणजे आपला जो साखरेचा हार किंवा गाठी आहे त्या मस्त एकसारख्या सुरेख आकारात गोल मटोल तयार होण्यासाठी इथे मी आप्पे पात्र घेतलेलं आहे। तर आप्पे पात्राला थोडंसं तुपाचा हात लावून अशा पद्धतीने घ्यायचा आहे, म्हणजे लगेचच साखरेचा हार याच्यामधून अलगद निघतो, अजिबात त्याला चिकटत नाही। तर आपली आता ही पूर्वतयारी तर इथे झालेली आहे। त्यानंतर जो धागा किंवा दोरा आपण पाण्यामध्ये भिजत घातलेला होता तो काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने थोडासा पाण्यामध्ये भिजवून घेतला की घट्ट होतो, अजिबात पाक याच्यावरती ओतल्यानंतर हा धागा मध्येच तुटत नाही। तर अशा पद्धतीने जे आपण तूप लावून आप्पे पात्र तयार करून घेतलेलं होतं त्यामध्ये हा धागा अशा पद्धतीने तुम्हाला फिक्स करून घ्यायचा आहे। तूप लावल्यामुळे मस्त व्यवस्थितपणे हा धागा खाली आप्पे पात्राला चिकटतो आणि हो तळापर्यंत तुम्हाला चिकटवून घ्यायचा आहे, नाहीतर मग साखरेचा हार किंवा ज्या गाठी आहेत त्याच्यामधले काही मणी निखळू शकतात। त्यामुळे तुम्हाला खालपर्यंत अगदी अशा पद्धतीने हा फिक्स करून घ्यायचा आहे। जर थोडासा तरंगता राहिला तर मग तो धागा गाठीतून बाहेर निसटतो आणि मग आपली माळ व्यवस्थितपणे दिसणार नाही, त्यासाठी एकदम खालपर्यंत खोलगट भागामध्ये अशा पद्धतीने हा धागा दाबून घ्यायचा आहे। आणि हो, जर तुम्हाला आप्पे पात्रामध्ये नसेल करायचा तर तुम्ही सिंपल एक प्लेटसुद्धा घेऊ शकता। प्लेटमध्ये कसा बनवायचा ते सुद्धा दाखवते। एका प्लेटला थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे। बऱ्याच जणांकडे आप्पे पात्र जर नसेल, समजा सगळ्यांकडे इझिली अवेलेबल असतं, पण जर तुम्हाला प्लेटमध्ये बनवायचं असेल सोप्या पद्धतीने तर प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा जो ओला करून घेतलेला धागा आहे, घट्ट पिळून घेतलेला आहे, तो अशा पद्धतीने सेट करायचा आणि पाक तयार झाल्यानंतर ह्याच्यावरती गोल आकारात घालून घ्यायचा आहे। लगेचच साखरेचा हार तयार होतो। त्यानंतर आता साखरेची गाठी बनवण्यासाठी पाक बनवायचा आहे। तर एका कढईमध्ये मी इथे 1 वाटी साखर घातलेली आहे। तर 1 वाटी साखरेसाठी इथे आपल्याला पाव कप पाणी घालायचं आहे, म्हणजे पाव वाटी, किंवा प्रमाण जाऊ द्या बाजूला, आपण फक्त साखर भिजेल इतपत पाणी याच्यामध्ये घालणार आहोत। बघू शकता साखर बुडेल इतकंच पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे। थोडंसं कमी जास्त 1-2 चमचा झालं तरीही काही हरकत नाही, कारण पाक ओळखण्याच्या 2 पद्धती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अजिबात आपली जी गाठी आहे किंवा साखरेचा हार आहे तो कडक होणार नाही, मस्त मार्केटमध्ये जसा मिळतो एकदम ठिसूळ असा, तशा पद्धतीचा हा बत्ताशाचा हार किंवा गाठी तयार होते। तर गॅसची लो टू मीडियम फ्लेम करून आपण ही जी सगळी साखर आहे विरघळून घेतलेली आहे। आता आपल्याला लो फ्लेमवरती हा पाक शिजवून घ्यायचा आहे। तर सुरुवातीला 5 ते 6 मिनटं हा पाक शिजवण्यासाठी जातात। क्वांटिटी जास्त असेल तर जास्त वेळ लागू शकतो। आज मी एकदम कमी क्वांटिटीमध्ये किंवा एकच साखरेची माळ किंवा हार इथे तयार करून दाखवत आहे। आता साखरेवरती बऱ्याचदा मळी असते, त्यामुळे आपल्याला ही मळी काढून घ्यायची आहे। त्यासाठी फक्त 1 चमचा दूध इथे मी घातलेला आहे आणि साखर विरघळली की लगेचच त्याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे। छान एक उकळी काढून घेतली की आपल्या साखरेतली जी मळी आहे ती अलगद बाजूला निघते, वरती तरंगते, ती आपल्याला एखाद्या चाळणीने किंवा झाऱ्याने अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे, म्हणजे पाक एकदम स्वच्छ आणि पांढरा शुभ्र असा तयार होतो आणि आपल्या साखरेच्या माळी किंवा जे गाठ्या आहेत त्यासुद्धा छान पांढऱ्या शुभ्र तयार होतात। त्यानंतर हा पाक तयार झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी एका प्लेटमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि हा पाक अशा पद्धतीने चेक करायचा आहे। बघू शकता अजिबात याची गोळी होत नाही आहे किंवा गोळीबंद पाक तयार होत नाही आहे। हातातून सैलसर असा पाक सुटतोय किंवा बोटांना चिकटतोय, याचा अर्थ आपला पाक अजून 2 ते 3 मिनटं शिजवून घेण्याची गरज आहे। लो फ्लेमवरच तुम्हाला अजून 2 ते 3 मिनटं हा पाक शिजवून घ्यायचा आहे। आणि याची अजून एक ओळख म्हणजे कढईला बाजूला बघू शकता पांढरी अशा पद्धतीची साखरेची साय धरू लागलेली आहे, याचा अर्थ आपला पाक आता अगदी 2 मिनटात तयार होणार आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने अजून एकदा मी प्लेटमध्ये पाण्यामध्ये
हा साखरेचा पाक थोडासा घालून बघते, म्हणजे आपल्याला कळेल की गोळीबंद पाक तयार झालेला आहे की नाही. तर या सगळ्या प्रोसेसला 7 ते 8 मिनटं लागलेली आहेत. बघू शकता अशा पद्धतीने मस्त बंद पाक आपला इथे हा तयार झालेला आहे. हाताला अजिबात चिकटत नाही आहे, मस्त याची गोळी तयार झाली आहे. आता सगळ्यात शेवटी आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून इथे थोडासा चिमूटभर अगदी इनो पावडर किंवा जो फ्रूट सॉल्ट मिळतं ते घालायचं आहे. जर इनो नसेल तर थोडासा खाण्याचा सोडा घातला तरीही चालेल. मस्त ठिसूळ अशी तुमची ही साखरेची माळ किंवा साखरेचा हार तयार होतो, गाठी तयार होते. त्यासाठीच इनो घातलेला आहे. इनो नसेल तर इथे थोडासा बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा घातला तरीही चालेल. चला आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. यापुढची सगळी प्रोसेस तुम्हाला एकदम फास्ट पटापट करायची आहे, कारण आता साखरेचा पाक तयार आहे. हा पटकन सेट होतो, याची साखर तयार होते. लगेचच आपल्याला गरमागरम पाक हा आप्पे पात्रामध्ये घालून घ्यायचा आहे. तर आज मी इथे 2 रंगांमध्ये ही साखरेची माळ किंवा गाठी तयार करत आहे. जर तुम्हाला पांढऱ्या शुभ्र बाजारात मिळतात तशा हव्या असतील तर पटापट सगळा जो पाक आहे साखरेचा अशा पद्धतीने आप्पे पात्रामध्ये किंवा जर तुम्ही प्लेटमध्ये बनवणार असाल तर धाग्याच्या वरती घालून घ्यायचा आहे. अगदी 1 मिनिटाच्या आत सेट होतो, त्यासाठी ही सगळी प्रोसेस फास्ट करायची आहे. आणि मी आज हा जो साखरेचा हार आहे तो 2 रंगामध्ये बनवते. त्यासाठी मी उरलेला जो पाक होता त्यामध्ये थोडासा गुलाबी रंग घातलेला आहे. आता पटकन हा जो पाक आहे बघू शकता एकदम घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे ही सगळी प्रोसेस एकदम पटापट करायची आहे. आणि हो, जर कदाचित तुमच्याकडून थोडासा पाक घट्ट झाला तर अगदी अर्धा चमचा याच्यामध्ये पाणी घालायचं आणि अजून थोडा 1 मिनिटासाठी गॅसवरती हा जो पाक आहे तो शिजवून घ्यायचा. परत तो पूर्ववत होतो आणि आपण आप्पे पात्रामध्ये अशा पद्धतीने घालू शकतो. तर बघू शकता बऱ्यापैकी घालताच हा पाक इथे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आता आपण 2 मिनिटासाठी याला असंच बाजूला ठेवून देऊया. तर 3 ते 4 मिनटं इथे झालेली आहेत आणि आपला हा साखरेचा मस्त रंगबिरंगी हार इथे तयार झालेला आहे आणि एकदम इझिली हा आप्पे पात्रातून बाहेर निघतोय, डिमोल्ड होतोय, अजिबात चिकटत नाही आहे. आणि हो, जरीसुद्धा कधी आप्पे पात्र नॉनस्टिक असल्यामुळे तूप लावलेलं असलं तरीसुद्धा जर हा गाठीचा हार आप्पे पात्राला चिकटला तर काय करायचं आहे, आप्पे पात्र 2 मिनटासाठी गॅसवरती गरम करायचं. लगेचच हा निघून व्यवस्थितपणे डिमोल्ड होतो. एक इथे आपली जी गाठी आहे किंवा माळीतला एक जो मणी आहे तो निखळलेला आहे, थोडासा धागा वरती आलेला असावा म्हणून. पण तुम्ही सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन व्यवस्थित पाक गोळीबंद तयार करून जर हा साखरेचा हार घरीच तयार केला तर एकदम ठिसूळ मार्केटसारखा आपला हा गाठीचा हार किंवा साखरेची माळ तयार होते. बाजारातून आणण्याची अजिबात गरज नाही आहे. फक्त 1 वाटी साखरेपासून तुम्ही छोट्या छोट्या आकारातले 2 ते 3 हार अशा पद्धतीने तयार करू शकता. तर येत्या गुढीपाडव्याला तुम्हीसुद्धा हा साखरेचा हार किंवा साखरेची माळ गाठी घरीच तयार करून बघा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. बघू शकता किती जास्त सुंदर हा आपला रंगबिरंगी असा वेगवेगळ्या रंगामध्ये सुद्धा तुम्ही हा गाठीचा हार तयार करू शकता. नक्की अशा पद्धतीने बनवून बघा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये किंवा एखाद्या हटके रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा.